महाभारत काळात हनुमानाने दाखवले हे 5 पराक्रम. ते 5 पराक्रम कोणते आहेत? चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि आपली पौराणिक कथा सुरू करूया. महाभारत काळात म्हणजेच द्वापर युगात हनुमानजींच्या उपस्थितीचे आणि त्यांच्या शौर्याचे वर्णन आहे. तर आपण त्यांच्या 5 प्रमुख शौर्यांबद्दल जाणून घेऊया. नंबर 1. पौंड्रक शहर उद्ध्वस्त करणे. पौंड्रक नगरीचा राजा पौंड्रक हा स्वतःला भगवान वासुदेव म्हणवून घेत असे आणि भगवान श्रीकृष्णाला आपला शत्रू मानत असे. एकदा श्रीकृष्णाच्या चुकीमुळे त्यांच्या वाड्यात एक कमळाचे फूल पडले. तेव्हा पौंड्रकने आपल्या मित्राला म्हणजेच काशीराज आणि वानरद्वीतला विचारले की ह्या फुलाचे झाड कुठे शोधायचे. तेव्हा काशीराज म्हणाले की गंधमादन पर्वतावर या फुलाचे झाड मिळेल. आणि त्यांचा दुसरा मित्र वानरद्वीत म्हणाला की मी ते घेऊन येतो. हनुमानजी त्याच पर्वतावर वास्तव्य करत होते. श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून हनुमानजींनी स्वतः वानरद्वीतचा बंदी बनून पौंड्रक नगरीत पोहोचले आणि त्यांना सावध केले व म्हणाले की जर तू स्वतःला देव समजणे थांबवले नाहीस आणि धर्माच्या मार्गावर चालले नाहीस तर माझे भगवान श्रीकृष्ण तुझा वध करतील. त्यानंतर हनुमानजीने पौंड्रक शहर आणि नगरी नष्ट करून पुन्हा गंधमादन पर्वतावर निघून गेले. पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णाचा भाऊ बलराम वानरद्वीतचा आणि श्रीकृष्ण स्वतः पौंड्रकचा वध करतात. नंबर 2. भीमाचा अभिमान चकनाचूर केला. एकदा द्रौपदीच्या विनंतीवरून भीम हनुमानजी राहत असलेल्या गंधमादन पर्वताच्या कमळ तलावाजवळ पोहोचले. वाटेत हनुमानजी भीमाला भेटले. ते रस्त्याच्या मधोमध बसले होते. भीमाने त्यांना तिथून दूर जाण्यास सांगितले. तेव्हा हनुमानजी म्हणाले की तू तर शक्तिशाली आहेस, मला इथून हलवून स्वतःचा मार्ग काढ. भीमाने जेव्हा संपूर्ण शक्तीने हनुमानजींना उचलायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याकडून हनुमानजी हल्लेसुद्धा नाही. तेव्हा हनुमानजी म्हणाले की एक काम कर, माझी शेपटी बाजूला कर. पण भीम हनुमानजींची शेपटीसुद्धा हलवू शकला नाही. नंतर जेव्हा त्याला कळाले की ते दुसरे कोणी नसून पवनपुत्र हनुमान आहे तेव्हा त्याने त्यांची माफी मागितली आणि अशा प्रकारे भीमाचा अभिमान चकनाचूर झाला. नंबर 3. हनुमानजींनी अर्जुनाचा सुद्धा अभिमान चकनाचूर केला होता. तसेच अर्जुनला एकदा नदी पार करायची होती. तेव्हा त्याने आपल्या धनुर्विद्या कौशल्याचा वापर करून त्याच्या बाणांचा पूल बांधला आणि आपल्या रथाने नदी पार केली. नदी ओलांडताना वाटेत त्याला हनुमानजी भेटले आणि अर्जुन हनुमानजींना म्हणाला की जर प्रभू राम इतके महान धनुर्धारी असते तर माझ्याप्रमाणे त्यांनाही बाणांचा पूल बांधता आला असता. तेव्हा हनुमानजी म्हणाले की पूर्वी एकापेक्षा एक शक्तिशाली वानर होते. बाणांचा हा पूल त्यांच्या वजनामुळे कोसळला असता. पण अर्जुनाला ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा अर्जुन हनुमानजींना म्हणाला की मी बांधलेल्या या बाणांच्या पुलावरून तुम्ही चालवून दाखवा आणि हा पूल जर तुटला तर मी स्वतःला धनुर्धर समजणे सोडून देईन. तेव्हा पुलावर हनुमानजींचा एक पाय टेकवताच तो पूल धाडकन कोसळला आणि अशा प्रकारे अर्जुनाचा सुद्धा अभिमान तुटला. नंबर 4. बलरामजींचा अभिमान चूर केला. जेव्हा बलरामजींनी महाकाय वानरद्वीतचा एकाच मुक्याने वध केला तेव्हा त्यांना आपल्या सामर्थ्याचा अभिमान वाटायला लागले. तेव्हा श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून हनुमानजी द्वारकेच्या उद्यानात शिरले आणि तेथील फळे खाऊ लागले आणि सोबतच झाडेसुद्धा तोडू लागले. हे ऐकून बलरामजी हनुमानजींना एक सामान्य वानर समजून ते त्यांची गदा घेऊन त्यांना बागेतून हाकलायला निघाले. हनुमानजी सोबत त्यांचे चांगलेच दमदार गदायुद्ध झाले आणि हे युद्ध करताना बलरामला दम लागला. मग ते म्हणाले, खरं सांग वानर, तू कोण आहेस? नाहीतर मी सगळी सेना बोलवून तुझा वध करेल. तेव्हाच तिथे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी प्रगट होऊन
बलराम यांना सांगतात की हे पवनपुत्र हनुमानजी आहेत. तेव्हा बलराम शांत होतात आणि हनुमानजींची माफी मागतात. त्याचप्रमाणे हनुमानजींनी गरुडदेव आणि सुदर्शन चक्राचा सुद्धा अभिमान मोडला होता. नंबर 5. महाभारत युद्ध आणि हनुमान. श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून कुरुक्षेत्र युद्धात हनुमानजी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथावर सूक्ष्म रूपात स्वार होते. त्यामुळेच त्यांचा रथ आधी भीष्म आणि नंतर कर्णाच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहिला. अन्यथा कर्णने त्यांचा रथ कधीच उद्ध्वस्त केला असता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. धन्यवाद.